व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो. कालच्या लॉगच्या समाप्तीनंतर नवीन लॉग आता पुन्हा सुरू करत आहोत. सकाळचे आता 11:30 वाजलेले आहेत. 11-11:30 वाजले आहेत आणि आज आपला शेवटचा दिवस आहे गावामध्ये आणि आज आपण पुन्हा मुंबईसाठी निघणार आहोत. तो आज शेवटचा दिवस आहे आणि आता पावसामधून आम्ही आता आबलोलीला चाललो आहे. खोडद्यातून आबलोलीला चाललो आहे जरा तिथे फिरण्यासाठी. आबलोली फिरून वगैरे आजचं बघूया आजची ॲक्टिव्हिटीज काय होते की घरी दिवस निघतो आहे. आणि संध्याकाळी जेमतेम 6-6:30 वाजताची आपली रिटर्न परतीची बस आहे. सो त्याच बसने सेम ट्रॅव्हल्सने आपल्याला पुन्हा रवाना व्हायचं आहे मुंबईच्या दिशेने. आणि पुन्हा पाऊस आलेला आहे. अतिशय जोरात असा पाऊस आलेला आहे हा. तो एका झाडाखाली, आंब्याच्या झाडाखाली आपण थांबलेलो आहोत. पाहू शकता झाड कसं, आंब्याचा कलम आहे हे. त्या खाली आपण थोडा स्टे घेतलेला आहे. पाहू शकता ही सांड आहे आपली. आणि हा खोडदे आणि आबलोलीला जोडणारा ब्रिज आणि ही मधून वाहणारी नदी. ही आपली ग्रामसेवा ग्रामपंचायत कार्यालय खोडदे, ही मराठवाडी आणि हा ब्रिज. त्या साईडला आबलोली, या साईडला खोडदे. या साईडचा संपूर्ण पट्टा खोडद्याचा आहे, त्या साईडचा संपूर्ण पट्टा आबलोलीचा आहे. रत्नागिरी, आबलोली, गणपतीपुळे वगैरे ज्या मार्गाने जोडली जाते हाच तो महामार्ग आहे. आबलोलीत आपण आलेलो आहे. आबलोलीचं मार्केट आहे. पाहू शकता सर्व काही सुखसुविधा मार्केटमध्ये आपल्याला मिळतील इथे. हे आबलोलीचं रिक्षा स्टँड आहे. इथून सर्व ठिकाणी जाण्यासाठी रिक्षा मिळतील, उपलब्ध आहेत. इथे बस स्टँड आहे, बस पण इथेच मिळतील. ही परी, हा मेन नाका आहे. बसेस, रिक्षा स्टँड वगैरे इथूनच मिळतात आणि इथूनच सर्व गाड्या वगैरे एसटीज वगैरे सुटतात आपल्या इकडे. नाश्ता करण्यासाठी आपण आता थांबलेलो आहोत. नाश्ता करूया, ऑर्डर दिलेली आहे. आणि आता ऑर्डर येईल गरमागरम अशी उसळ पाव, मिसळ पाव, समोसा पाव. हा आपला वडा उसळ आलेला आहे आणि इथे पण तेच आहे. इथे 2 जणांची ऑर्डर आलेली आहे. समोसा पाव. प्रवास आता सुरू करत आहोत. सर्व दरवाजे वगैरे बंद केलेले आहेत. घर प्रॉपर बंद केलेलं आहे पण काय आता निघावं लागणार. सर्व लाईटी वगैरे बंद करून आता आपल्याला पुन्हा निघावं लागणार. काहीतरी 6 वाजताची बस आहे आपली. 5:30 वाजलेले आहेत. लाईट्स वगैरे सर्व प्रॉपर बंद केलेलं आहे. आता शेवटचा दरवाजा आहे आपला. मेन डोअर बंद करून मी त्या परतीच्या प्रवासासाठी निघत आहोत. साठी सर्व रेडी. 1, 2, 3, 4, 5. घर संपूर्णपणे बंद केलेलं आहे. पाठीमागे बघू शकता. आणि हे शेवटचं दर्शन आहे गावचं. हलका हलका पाऊस पण येतोय गावचं. हे शेवटचं दृश्य आहे गावचं. आणि हे पायरी उतरताना सगळे परतीच्या प्रवासासाठी. दुःख होते सर्वांना जाताना, काय करणार. मुंबई पण वाट पाहतेच आहे आपली.
तो पुढचा माणूस आहे रेनकोट घालून रडतोय पावसातून, आणि कोणाला कळू नये की मी रडतोय म्हणून तो भिजतो पण आहे. चालेलो, पुढच्या वर्षी पुन्हा भेटूया. बघूया पुन्हा कधी आता हा मौका भेटतोय पुन्हा येण्याचा. सगळ्यांना टाटा बाय बाय. हे फोपनीच घे, हा काय पडलाय. हो, या आजीला टाटा बोलूया. आणि आजी भडकली, काम करते काहीतरी, अंगण धुते. चला मग आता जाता आता नांगरणीचा प्रकार मिळालेला आहे आणि लावणीचा. ट्रॅव्हल्स ज्याच्याने आपण चाललेलो आहोत.
ते 10:30 वाजलेले आहेत आणि आता जेवणासाठी गाडी थांबलेली आहे हायवेच्या ढाब्यावरती. एका पाठी पाहू शकता ढाबा, मागे आपली गाडी आहे आणि वॉशरूमला वगैरे सर्व गेलेले आहेत. सो आता जेवण वगैरे पुढील प्रवास सुरू होईल. माझ्या मते मला झोप पण फार आलेली आहे. सो डायरेक्ट आता सकाळीच भेटू आणि व्लॉगची एंड करू. आणि इथे समोर आहे गाडी प्रशांत ट्रॅव्हल्स. हा हायवे आहे आणि हा आपला ढाबा. गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा सकाळी दुसऱ्या दिवशी स्वागत आहे तुमचं व्हिडिओमध्ये. आणि आपला परतीचा प्रवास कोकणाहून संपलेला आहे. पोचलेलो आहोत आपण मुंबईमध्ये आणि आता आपण मुंबईमध्ये घरून आता भेटत आहोत. सो ही सिरीज जी होती कोकण सिरीज ती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा कमेंटमध्ये. आणि मला असेच प्रोत्साहित करत राहा की मी पुढे कोणत्या नवीन ठिकाणी नवीन जागेला भेट देऊन तुम्हाला असेच व्हिडिओ दाखवत राहीन. आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करायला पण विसरू नका. आणि सबस्क्रायबर माझे जास्तीत जास्त वाढवा ही विनंती असेल. आणि तुम्हाला ही सिरीज पण कशी वाटला आहे हे नक्की कळवा. आणि पुन्हा एकदा जे परतीच्या प्रवासात व्हिडिओ होता त्याच्यामध्ये कोणाचं गाव घर दिसलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि पुन्हा भेटूया आपण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओज नवीन सिरीजसोबत. तोपर्यंत बनून राहा तुम्ही माझ्या चॅनलवरती. थँक्यू.